पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके, प्रभाग क्रमांक 17 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार लोकेश यादव, प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार सौ माधुरी दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक 29 रोजी प्रभाग क्रमांक 17 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिती भालके, भगीरथ भालके, मनसे नेते दिलीप धोत्रे हे भाषणातून काय बोलणार याची मोठी उत्सुकता असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे समर्थक तसेच परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना पहा काय म्हणाले। पंढरपूर नगरपालिकेच्या विरोधात अनेक आक्रमक आंदोलने करून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडलेले मनसे नेते दिलीप धोत्रे। नागरिकांचे कर्तव्य की जो उमेदवार तुम्हाला मत मागायला येतोय त्या उमेदवाराला तुम्ही हे विचारणं गरजेचं आहे की तुला आपलं मत कशासाठी द्यायचं, तुला मत कशासाठी द्यायचं। कारण जर गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही तुला निवडून दिलं त्यावेळेस 5 वर्ष तू आमच्याकडे तोंड देखील दाखवायला आला नाही। आपला नागेश भाऊ कायम करत राहिला। तिथं 2 उमेदवार निवडून आले, एक नागेश भाऊ आणि एक समोरचा उमेदवार। एक उमेदवार कायम काम करत राहिला आणि एक उमेदवार कायम गायब होत राहिला। आता कोण गायब होत राहिलाय तुम्ही काय त्याचं नाव घेऊन त्यांना मोठं करणार नाही, बरोबर आहे का नाही। आता या ताईने नाव घेतलं त्यामुळे कसं आहे की नागेश भाऊ जोर जोरात पळत होते, ते सिंगल इंजिन होतं। आता मी इकडे आलोय, आता डबल इंजिन झाले, डबल इंजिन झाले। त्यामुळे हे डबल इंजिन असं सुपर फास्ट राहणार आहे की या प्रभागामध्ये कुठलीच अडचण आणि कुठलीच समस्या राहणार नाही। या ठिकाणी अधिकार पाहिजे। या ठिकाणी या प्रभागाची अवस्था काय, मी गेले 7-10 दिवस 15 दिवस फिरत असताना माझा आता आवाज तुम्हाला कळत असेल, माझा कसा बसलाय। रोज ते गोळ्या खावं लागतात, ट्रेपसील खावं, अजून काय काय कुठल्या कुठल्या गोळ्या खावं लागतात। माधुरी या भागात फिरते, माधुरीने भाषणच केलं तरी कसा बसला, कशामुळे रोज धूळ पोटात चालली, रोज धूळ पोटात चालली आहे, रोज कॅन्सर पोटात घेऊन जगतोय। खरं तर मी तुमचं सगळ्यांचं कौतुक करतोय, तुमचा सत्कारच केला पाहिजे। तुमचं शरीर पोटात करण्याचं बनलंय। अहो एवढी पोटात धूळ जाते, काय होतंय का नाही, काय होतंय का नाही आपल्याला याचा कुठेचा विचार करावा। काय मुली सवय लागली, बरोबर आहे, गरीबाला सवयच लागते। पण या ठिकाणी ही निवडणूक प्रभाग क्रमांक 17 असू द्या किंवा पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक असू द्या, आपण ती जिंकलेली आहे, निवडणूक जिंकलेली आहे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये प्रचंड मताने आपला विजय झालेला आहे। समोरच्या उमेदवाराने त्या ठिकाणी माघार घेतली आहे, त्या ठिकाणी माघार घेतली आहे, कारण त्याच्याकडे मुद्दाच नाही। कुठं बी गेला की माझी माता बघितली पिवळं पाणी तोंडासमोर बाटली दाखवते, चल जा म्हणते, चल जा म्हणते। त्यामुळे मत मागायला देखील लाज वाटली पाहिजे। अरे बाबा जर तुम्ही काम केलं असतं तर तुम्हाला यांच्याकडे मत मागायला यावं लागली असती, कामच करायचं नाही। आणि आता मग काय करायचं, आता आपण निवडणुकीत हरणार आहे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये रिक्षा 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 प्रत्येक गल्ली घराघरात चौकामध्ये अख्खा पंढरपूर शहरामध्ये कुठं बी जावा मतदान कशाला करणार आहे। माझी आई बहीण म्हणते रिक्षाला, माझा वडीलधारी म्हणताय, तरुण मित्र म्हणताय, व्यापारी वर्ग म्हणताय, कुठल्याही लोकांना विचारा समाजाच्या घटकाला तोंडात एकच आहे, रिक्षा। त्यामुळं रिक्षा निश्चितपणे निवडून येणार आहे। त्यामुळे आपल्या प्रभाग क्रमांक 17 जो समोरचा उमेदवार आहे माधुरी धोत्रेंच्या विरोधातला उमेदवार, तो या ठिकाणी आता हरलाय। मग आता काय करायचं, पूर्वी कसं असायचं, काय तर अफवा पसरवायची, गैरसमज पसरवायचा आणि मग आपलं काय पुढी भासती का ती बघायची। मग त्या उमेदवारांनी चालू काय केलंय, माझ्याबद्दल गैरसमज पसरवायला चालू केलाय। काय गैरसमज पसरवायला चालू केलाय, अरे बाबा आता जर ही निवडून आला तर 25 वर्ष हलणार नाही। अरे बाबा माझा प्रपंच नगरसेवक पदावर नाही, माझं पोट तर पण भरलं
ड्रेनेजचं काम घ्यायचं, दलाली खायची, रस्त्याचं काम घ्यायचं, दलाली खायची. मला काय तसलं काय करायचं नाही, मला लोकांची सेवा करायची आहे. आणि त्या अर्थी त्यांनी 25 वर्ष हालत नाही म्हणते, त्या अर्थ आपला विजय पक्का झाला, कारण तो स्वतः म्हणत नाही हरलेला. पण त्याच्या माहिती सांगतो आणि त्या सगळ्यांच्या माहितीवर सांगतो की मी पुढची निवडणूक लढवणार नाही, मी हापापलेला नाही. कारण या प्रभागातील जे तरुण पोरं या प्रभागासाठी काम करतील, विकासासाठी काम करतील, त्या सगळ्यापैकी कुणाला तर पुढच्या 5 वर्षाला आपण संधी देऊ. मी त्याच्या पाठीमागे उभारतो आणि त्याला मी निवडून आणतो. मग त्याच्या पाठीमागे मी तन मन धनाने उभारतो, कारण मला नगरसेवक असं काय पद का ताम्रपट नाही. मी का उभारलो तर आपला विठ्ठल परिवार तुम्हाला माहित आहे, स्वर्गीय वालतुंबरण्णा पाटील, भारत नाना बालके, वसंतदादा काळे, यशवंतराव पाटील यांनी या विठ्ठल परिवाराची निर्मिती केली. हे काय विचाराचा विठ्ठल परिवार होता. कालांतरानं सगळ्यांची मुलं राजकारणात आली, भांड्याला भांडण लागते, भावाभावात भांडण असते, थोडं एकमेकाचे थोडं जुळे ना, म्हणून गेले 4-5 महिने झालं मी सगळी विठ्ठल परिवारातली ताकद परत एकजूट करण्यासाठी, मग ते भगीरथदादा भालके असतील, अभिजित पाटील असतील, अनिल दादा सावंत असतील, वसंतनाना देशमुख असतील, नागेश काका भोसले असतील, युवराज पाटील असतील, गणेश पाटील असतील, या सगळ्या लोकांना या ठिकाणी एकजूट करण्याचं काम मी केलंय. आणि अख्ख्या पंढरपूरला माहित आहे, पंढरपूर तालुक्याला माहित आहे. आणि या सगळ्यांना एकजूट केल्यामुळं विरोधकांच्या पायाखालची त्या ठिकाणी वाळू सरकली. आणि म्हणून मग त्यावेळेस हे सगळे एकजूट करत असताना या सगळ्या नेते मंडळींनी मला सांगितलं की बापू आपल्याला नगरपालिकेमध्ये परिवर्तन करायचं आहे, गोरगरिबाची सेवा करायची आहे, लोकांचा विकास करायचा आहे, तुम्हाला या निवडणुकीत सोडावं लागतं. आणि मी म्हटलं बाबा मी आमदारकीची निवडणूक लढवली, मी आमदारकीची निवडणूक लढवली, मी आता नगरसेवक पदाची कशाला लढवू. तर त्या सगळ्यांनी मला विनंती केली की नाही बापू एवढी ही निवडणूक तुम्हाला लढवायला लागेल, कारण तुमच्यासारखी लोक जर नगरपालिकेत गेली तर आपल्या सगळ्या गोरगरिबांना न्याय मिळेल. म्हणून मी पेंढर ही निवडणूक लढवतोय. मला काय नगरसेवकही नाही, त्यामुळे समोरच्या उमेदवारांनी लक्षात घ्यायचं आहे, बाबा पुढच्या पंचवार्षिकला मी तुझ्यासारखं असं लोकमुख सारखं चिटकून बसणार नाही, मलाच पाहिजे म्हणणार नाही, मी नवीन पोराला संधी देणार आहे. दुसरं मग त्यांनी आता काय चालू केलं की बाबा आपला जे उमेदवार आहे माधुरी तोत्रे तिकडे पोचले उमेदवाराला बसू द्या खाली, जरा हो खाली बसायची सवय लागली लोकांना, बसू द्या, राहू द्या, हे बस खाली. महिला राजा आहे. दुसरा त्या उमेदवारांनी दुसरे या प्रभागात अफरा पसरवायला चालू केली की आयात उमेदवारांना आता माधुरी तोत्रेचं माहेरचं नाव आहे माधुरी मोहन बनपट्टे. माधुरी मोहन बनपट्टे वामन दादा बनपट्टे यांची सख्खी पुतणी. आता हिचा जन्म कुठल्या प्रभाग क्रमांक 17ला याच वार्डातला ना, ती घरात मतदान घ्यावा. तिचा जन्म ह्याच वार्डातला, तिचं शिक्षण विवेकवर्धिनीला म्हणजे ह्याच प्रभागातलं, बरोबर आहे का. आणि तिचं पहिलं मतदान ह्याच वार्डातलं. मग आता ही बाहेरची उमेदवार झाली का. मग आता लग्न केलं, सासरी गेली, परत माहेरी काय माहेरी आली म्हणजे परिकी होती का. आपली संस्कृती काय की जर पोरगी माहेरी आली तर तिला चांगली खना नारळानं ओटी भरून तिला चांगल्या प्रकारचा हे करत असतो. त्या माणसाला माहितीच नाही बहुतेक, त्याला आया बहिणीचा फरकच माहित नाही दिसतो. असं मला वाटतं आज टीका कुणावर करायची बाळा, काम तू केलंच नाही कुठल्याही खोट्या गोष्टी. दुसऱ्या त्यांनी अजून एक गोष्ट पसरवायला चालू केली, आता गिरी तोत्रे इथं नगरसेवक होणार आणि दादागिरी चालणार. अरे बाळा
मला अख्खं पंढरपूर म्हणते की दिलीप धोत्रे म्हणजे वडिलातला ब्राह्मण आहे. अख्खं पंढरपूर म्हणते की दिलीप धोत्रे वडिलातला ब्राह्मण आहे. तुम्ही कधी ऐकलं का की दिलीप धोत्रेंनी कुणाला शिवी दिली आहे, कुणावर दादागिरी केली आहे, कुठं बांधण्या केल्यात, कुणाची जागा लुपाडली आहे, कुणाला व्याजपट्ट्याने पैसे दिले आणि त्याला मग त्याने पैसे दिले नाहीत म्हणून त्याला त्रास दिला, असं कधी ऐकलंय का? ऐकलंय का? व्याजपट्टा मी हेच माणूस करणार, कुणाचे तर माध्यमात करणार आणि बाकीचा वर छोटे ना त्या टीका करणार. कारण आता त्याला सांगण्यासारखं काय राहिलं नाही, तुमच्यासमोर मतं मागण्यासारखं काय राहिलेलं नाही. आणि मग आता सगळ्या गोष्टी लोकशाने सगळ्या गोष्टी कळल्यानंतर आता त्यांनी शेवटी एक पत्ता काढला जातीचा. मग जातीयवाद, पंढरपूरची नगरी संतांची नगरी आहे, दक्षिण काशी आहे. आतापर्यंत पंढरपूरमध्ये कधी जातीवाद झालेलं नाही, कधी जातीचं राजकारण झालं नाही. आपल्या पंढरपूर शहरामध्ये जातीपातीचं कधी राजकारण चालत नाही. आपण कोण कोणाची जात बघत नाही. आपण एकमेकाच्या घरात जातो, जेवतो, खातो, बसतो, उठतो, सगळेजण एकमेकाच्या कार्यक्रमाला जातो. पण आता त्या माणसाने जात काढायला चालू केली. आता जात काढायला कधी त्याला आता त्याला पाहुणं नावळं नेहुनाट व्हायला लागलं. बाबा 5 वर्ष त्यांनी निवडून दिलं, त्यांच्यात थोडं बघायचं होतं, त्यांच्यावर बघायचं होतं. आणि दिलीप धोत्रे जातीपातीच्या बाहेरचा माणूस अख्ख्या पंढरपूरला माहिती आहे, मी कधी दाखवत केला नाही. त्यामुळं या ठिकाणी मी तुम्हाला एकच सांगतो, वेळ खूप कमी आहे, 10 वाजता प्रचाराची सांगता होणार आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे. पण मी तुम्हाला एवढं सांगतो की दिलीप धोत्रे कोण आहे? कोरोनामध्ये या पंढरपुरातल्या काही माणसाला मी उपाशी पोटी झोपू दिलं नाही. प्रत्येक ठिकाणी मी मदत केलेली आहे. हा माझा इतिहास आहे. दिलीप धोत्रे कोण आहे? ज्यावेळेस माझ्या माता भगिनीवर कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस बचत गटाची लोक अन्याय करत होती, मायक्रो फायनान्सची लोक अन्याय करत होती, त्यावेळेस आज दिलीप धोत्रेंनी 10,000 बायकांचा मोर्चा काढला आणि त्या बचत गटाला मी पळवून लावलं होतं. तोही दिलीप धोत्रे आहे. दिलीप धोत्रे कोण आहे? ज्यावेळेस गोरगरिबांना कोरोनाच्या काळामध्ये दवाखान्यात ऍडमिट करून घेतलं जात नव्हतं, त्यावेळेस या दिलीप धोत्रेंनी स्वतःचा दवाखाना चालू करून गोरगरीब लोकांची सेवा केली होती. ती दिलीप धोत्रे आहे. दिलीप धोत्रे कोण आहे? ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी अख्ख्या पंढरपुरात खड्डे पडले होते, त्यावेळेस स्वतःच्या पैशानं सगळे पंढरपुरातले खड्डे कॉन्क्रिटीकरण करणारा हा दिलीप धोत्रे. दिलीप धोत्रे कोण आहे? शेजारच्या गोपाळपूरची स्मशानभूमी त्या ठिकाणी अतिशय दुरावस्था झाली होती, त्या सगळ्या स्मशानभूमीचं माझ्या स्वखर्चातनं दुरुस्त करून देण्याचं काम मी केलेलं आहे. दिलीप धोत्रे कोण आहे? मुस्लिम कब्रस्तानमध्ये मी माझ्या स्वतःच्या पैशाने त्या ठिकाणी रस्ता करून दिलाय. मुस्लिम वरची जी मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी फ्लोरिंगचं काम माझ्या स्वतःच्या पैशाने करून दिलेलं आहे. मी करून दाखवलंय, करणार आहे म्हणलेलं आहे. मी हे सगळं करून दाखवले. पंढरपूरच्या सगळ्या लोकांना माहिती आहे. एखाद्या गरीब मुलीचे ऍडमिशन असेल, लग्नाचं काम असेल, कुणाचा दवाखाना असेल, तर दिलीप धोत्रेचं 24 तास दार उघडं आहे हे अख्ख्या पंढरपूरला माहिती आहे. माझ्या दारात येणारा एकही माणूस आतापर्यंत माघारी गेलेला नाही. ही दिलीप धोत्रेचा इतिहास आहे. बाळा माझा नको नाद करू, नको नाद करू. तुला साधं वाढतलं काम करू शकत नाही, तो आमची माप करायला निघाला. सगळं तरी चर्चा करण्यासारखं काय नाही. आता विषय संपलेला आहे. या ठिकाणी प्रणिता आली आहे. मी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणणार नाही की आपली नगराध्यक्ष झालेली आहे. लीड फक्त लीड माजायचा. सरकारी आकडा 15,000पेक्षा जास्त निवडून आलेला आहे. इथे सरकारी आकडा सांगतोय ही प्रणिताई 15,000पेक्षा जास्त निवडून आले. जर तुमच्या घरातले कोण सुशिक्षित आणि गव्हर्नमेंट सर्वंट असतील तर जरा सरकारी आकडा बघा. 15,000पेक्षा जास्त आपल्याला 25,000 गाठतात का बघायचा. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. तुम्ही आमच्या कुटुंबाचे झाला, मी तुमच्या कुटुंबात आलोय. त्यामुळे मी तुमचा एक लहान भाऊ, थोरला भाऊ म्हणून कधी पण तुम्ही हक्काने माझ्याकडे या. 100% तुम्हाला सगळी मदत करेल ही मी पांडुरंगाची शपथ घेऊन या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.